नमस्कार मंडळी, मी विकास निकम स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एक महत्त्वाच्या पुस्तकाकडे पाहणार आहोत. ते पुस्तक म्हणजे नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं थिंक अँड ग्रो रिच. होय मंडळी मित्रांनो, हे पुस्तक 1937 पासून बेसर या पुस्तकाच्या यादीमध्ये आहे आणि त्या काळातील 500 प्रतीत यश अतिशय गर्भश्रीमंत अशा व्यक्तींचा ती मुलाखत घेऊन या पुस्तकामध्ये जो सार आहे तो लेखकाने आपल्यासमोर मांडलेला आहे. मंडळी, सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी, आपली जी इच्छा आहे, आपलं जे डिझायर आहे ते प्राप्त करण्यासाठी असायला हव्यात, त्या ह्या गोष्टी ह्यामध्ये या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये क्लिअर विजन असायला हवं, क्लिअर ध्येय असायला हवं. एक्झॅक्ट विजन असेल तर त्या दृष्टीने आपण आपली पावलं टाकून आपली जी शक्ती आहे ती शक्ती पूर्णपणे त्याच मार्गाने, त्याच ध्येयानिशी आपण युटिलाइज करू शकतो. याचाच अर्थ काय की तुम्हाला आयुष्यामध्ये काय मिळवायचं आहे, काय बनायचं आहे, ह्याचं विजन तुमच्या समोर क्लिअर असायला हवं. म्हणजेच काय, जे बर्निंग डिझायर आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला माहीत असायला हवं की कुठलं ध्येय, कुठलं उद्दिष्ट, आपल्याला कुठलं गोल गाठायचं आहे. जर एकच ध्येय, एकच उद्दिष्ट आणि एकच गोल आपल्या समोर असेल तर आपली जी शक्ती आहे ती एकवटली जाते आणि त्या दिशेने आपण आपली इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती वाढवायला सुरुवात करतो. पण नुसती इमॅजिनेशन किंवा नुसत्याच प्रकारच्या कल्पना करून चालणार आहे का? तर नाही मंडळी. आपल्याला जेवढं विजनविषयी फोकस्ड असलं पाहिजे तेवढंच आपल्या इमॅजिनेशनविषयी देखील आपल्याला फोकस्ड असलं पाहिजे. आपलं उद्दिष्ट आणि ध्येय गाठताना आपण फर्म असलो पाहिजे आपल्या ध्येयावरती आणि आपल्या निर्णयांवरती. होय मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण गिवअप केलं नाही पाहिजे. म्हणजे काही लोक डिसिजन मेकिंगच्या अभावामुळं अपयशी पडतात, अपयशी होतात. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे लॅक ऑफ डिसिजन मेकिंग. म्हणजेच काय, तर तुम्ही तुमची निर्णय क्षमता ही वाढवली पाहिजे आणि योग्य वेळी योग्य गोष्टींसाठी तुम्ही ठामपणे निर्णय घेतलाच पाहिजे आणि भक्कमपणे तुम्ही त्या गोष्टीसमोर सामोरं उभं राहिलं पाहिजे. मंडळी, ह्याच्यामध्ये मी काही पॉईंट्स काढलेले आहेत ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला पॉईंट मी तुम्हाला सांगितला, इंटेन्स डिझायर. दुसरा, एक्झॅक्ट ध्येय जे आहे, एक्झॅक्ट विजन जे आहे ते आपल्याला माहीत असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्यावरती काम करायला गरजेचं आहे. म्हणजेच काय की बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. एक्झॅक्टली आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय तर त्या कंपनीमध्ये काम करताना आपल्याला जीवनासाठी, जगायसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळतील. पण ज्या वेळेस आपण आपल्यावरती काम करू, आपल्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण बाहेर काढू आणि आपल्यातलं बेटर व्हर्जन आणि बेटर आपण स्वतःला जेवढं जास्त बनवू तेवढं आपण ह्या व्यावहारिक जगामध्ये टिकू. समजा तुमच्याकडे असलेली एक सुंदर अशी नोकरी काही कारणास्तव गेली, म्हणजेच की जागतिक मंदीमुळे किंवा आर्थिक मंदीमुळे किंवा ज्या काही अवतीभोवती ज्या गोष्टी आहेत त्या आपण कंट्रोल करू शकत नाही, त्यावेळेस जर तुमच्या हातातली एखादी नोकरी गेली तर त्यावेळेस तुम्ही जे स्वतःला बनवलेलं आहे तेच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मंडळी, याचाच अर्थ काय, तर तुम्ही तुमच्यातलं जे बेटर व्हर्जन आहे ते तयार केलं पाहिजे. नवीन नवीन स्किल्स शिकल्या पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि फर्म असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीविषयी, कुठल्याही बाबतीत तुम्ही फोकस्ड असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट टर्म गेम खेळू नका, लॉंग टर्मचा विचार करा. लॉंग टर्मचा जेव्हा विचार कराल तुम्ही पिचवरती जास्त काळासाठी टिकून राहाल आणि त्यासाठीच तुम्ही तुमचं विजन हे फोकस्ड असलं पाहिजे आणि खूप दूरदृष्टीने तुम्ही भविष्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमची पावलं टाकली पाहिजेत. पटकन मिळणारं यश किंवा पटकन मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते जास्त काळापर्यंत टिकत नाहीत. पैसे मिळवण्यासाठी काही शॉर्टकट देखील आहेत. ते शॉर्टकट जी लोक उपयोगतात किंवा अनुभवतात, त्या गोष्टीतून जातात, त्यांना पैसे मिळतात पण ते जास्त काळासाठी टिकत नाहीत आणि ते कुठेतरी अडकतात आणि कुठेतरी ते मागं पडतात आणि चुकीच्या गोष्टींचं अनुकरण करून ते फसतात. हेच मंडळी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बीजाची पेरणी केली पाहिजे. एखादी आयडिया असेल तर ती आयडिया आपण पेरली पाहिजे आणि त्या आयडियावरती आपण काम केलं पाहिजे. कधी कधी आपल्या डोक्यामध्ये सतत अशा इमॅजिनेशन, आयडिया, युक्त्या, कल्पना चालू असतात, पण एखादी व्यक्ती ती गोष्ट पटकन अशी करून टाकते. तुम्हाला एखादं दुकान एखाद्या गोष्टीचं टाकायचं आहे आणि तुम्ही सतत विचार करताय, इमॅजिनेशन करताय की तुम्हाला ही गोष्ट आता करायची आहे. तुम्ही फक्त विचार करताय पण त्या माणसाने ती कृती
अवतरलं, म्हणजे ती गोष्ट फक्त विचार केली नाही तर त्याला कृतीची जोड दिली आणि ते दुकान टाकलं आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांनी माझी आयडिया चोरली. सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक्झॅक्ट ॲनालिसिस. कुठलीही गोष्ट करायच्या आधी तुम्ही त्या गोष्टीचं एक्झॅक्टली ॲनालिसिस केलं पाहिजे. त्याचे मेरिट्स काय, डिमेरिट्स काय ह्याचा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही पावलं टाकली पाहिजेत. तुमचे बॅकअप प्लॅन देखील असले पाहिजेत. अशा छान पद्धतीने या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे एक प्रकारे इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, प्रोक्रॅस्टिनेशन. म्हणजेच काय की आळस म्हणा किंवा टाळाटाळ म्हणा. आपण गोष्टी टाळतो. म्हणजे आपण आहे ना, डू इट टुडे एक पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही नक्की वाचा. त्या पुस्तकामध्ये छान सांगितलेलं आहे की जी गोष्ट तुमच्या समोर आहे ती गोष्ट तुम्ही पटकन केली पाहिजे. मंडळी, आपला जो स्ट्रेस आहे किंवा आपल्याला जे चिंता आणि काळजी सतवते, ती काळजी ही कामामुळे सतवत नाही, तर ते काम न केल्यामुळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्या गोष्टी तयार होतात आणि त्या आपल्याला भेडसावतात आणि समोर येतात आणि आपल्याला असं वाटतं की मी स्ट्रेसमध्ये. तर स्ट्रेस हा गोष्टी टाळण्यामुळं खूप जास्त वाढतो. त्यामुळे गोष्टी पटकन करा. तुमच्यासमोर जर एखादं ध्येय असेल, उद्दिष्ट असेल तर उडी मारा आणि ती गोष्ट, ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी फुल प्लेजपणे प्लॅन करून त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही तयार राहा आणि स्वतःला तयार करा. कारण फुलटॉस बॉल जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तयार असलं पाहिजे की एक तरी 6 मी मारेल, अशी तयारी तुमची असायला हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विल पॉवर, इच्छाशक्ती. काय होतं, एखाद्या मोटिवेशनल स्पीकरचं मोटिवेशन आपण घेऊन फुल्ली चार्ज होतो, पण ते चार्जिंग जास्त काळापर्यंत टिकत नाही आणि परत आपणच राहतो. शेवटी आपल्याला परत मोटिवेशनची गरज पडते. तर मंडळी, आपण पाहिलं की विल पॉवर जी आहे, इच्छाशक्ती जी आहे ती आपली स्ट्रॉंग असली पाहिजे. इच्छाशक्तीसोबतच आपल्याला गोष्टी फेस करायला आल्या पाहिजेत. फेस म्हणजे काय, तर सामोरं जायला हवं. ज्या समस्या आहेत, ज्या शक्यता आहेत, त्यांना आपण नाकारून किंवा टाळून जमणार नाही. त्या समस्यांना आपण तोंड दिलं पाहिजे. मंडळी, जेव्हा तुमची इच्छाशक्ती प्रगाढ असते तेव्हा तुम्ही समस्यांना तोंड देता, त्या समस्येच्या मुळावरती जाऊन त्याच्यावर घाला करता आणि त्याचं ॲनालिसिस करून त्या समस्येमधून मार्ग काढता. जेव्हा एखादी समस्या आपण घेऊन बसतो, त्याच्याविषयी डिसिजन पण घेत नाही, त्याचा विचार पण करत नाही, पण ती गोष्ट, ती समस्या आहे ती घोळत बसतो आपल्या डोक्यामध्ये त्याविषयी, त्या क्षणी आपल्या मनामध्ये एक वलय तयार होतं आणि त्या समस्येभोवती ते तयार होत होत राहतं. स्ट्रेस, एन्झायटी आणि डिप्रेशनकडे आपली वाटचाल सुरू होते. तर मंडळी, अशा फंद्यामध्ये किंवा पद्धतीमध्ये आपल्याला पडायचं नाही. तर आपल्याला आपली इच्छाशक्ती प्रगाढ करून, आपली विल पॉवर स्ट्रॉंग ठेवून मंडळी आपल्याला त्या समस्येच्या मुळावरती घाला करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ह्यातली एक छोटीशी अशी कथा आहे, स्टोरी आहे, ती सांगणार आहे. एक व्यक्ती जी असते ती सोन्याची खाण जी आहे ती खांदत असते. मंडळी, ती खूप प्रयत्न करते, खूप खूप ठिकाणी ती खदान खांदते. त्या खदानीमध्ये खांदत असताना तिला प्रत्येक पाऊलाला अपयश येतं आणि मंडळी, ते अपयश सामोर आल्यावरती ती एका पॉईंटला गिवअप करते आणि म्हणते की आता मला हे जमणार नाही. त्यावेळेस ज्या खदानामधलं जे वेस्ट मटेरियल आहे ती घेऊन जाणारी जी व्यक्ती असते, एक दुसरी व्यक्ती असते. तर त्या व्यक्तीला हा जो माणूस आहे, ज्यांनी एक बीज पेरलं, जी एक आयडिया बघितली आणि त्याला असं वाटलं की इथं खांदल्यावरती आपल्याला सोनं मिळेल, पण खूप साऱ्या प्रयत्नांनंतर त्याला अपयश आलं आणि त्यांनी गिवअप केलं. तर ती जी खाण आहे ती खाण तू विकून टाकतो त्या व्यक्तीला. पण इथं गंमत अशी आहे की कुठलीही गोष्ट बंद करायच्या आधी, थांबवायच्या आधी, तो जो एक्सपर्ट आहे त्या गोष्टीमधला, जो ॲनालिसिस करतो, त्याचं एकदा तरी आपण मार्गदर्शन घ्यायला हवं की बाबा ही गोष्ट मी बंद करतोय आणि ही गोष्ट मी बंद केली तर काय होईल, किंवा मी करू शकतो का, किंवा ह्याच्यामध्ये पुढे यश आहे का. एक्झॅक्टली तीच गोष्ट ती व्यक्ती करतो. म्हणजे तो काय की शरीराला न पळवता त्याच्या बुद्धीला पळवतो आणि जी एक्सपर्ट असते त्या भूगर्भशास्त्रामधली किंवा सोन्याच्या खदानीमधली ती व्यक्ती, जी एक्सपर्ट असते ती व्यक्ती सांगते की फक्त 3 फुटाच्या अंतरावरती ही सोन्याची खाण तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अजून थोडंसं फक्त एक 3 फूट खांदा, तुम्हाला सोन्याची खाण मिळून जाईल. आणि ती व्यक्ती त्याच पद्धतीने तिचे प्रयत्न चालू करते आणि थोड्या अंतरावरती खांदल्यानंतर तिला ती सोन्याची खाण मिळते आणि ती व्यक्ती जी आहे, जी सोन्याची खाण एकदम शेवटच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी विकत घेऊन, एका चांगल्या व्यक्तीचा सल्ला घेऊन ती बंद करायच्या आधी पूर्णपणे ती शेवटचा प्रयत्न करते आणि तिला
शेवटच्या फुलटॉच बॉलवरती 6 मारायची संधी मिळते. ह्याचाच अर्थ काय की शेवटपर्यंत तुम्ही गिवअप केलं नाही पाहिजे, तुम्ही हार मानली नाही पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही ते यश संपादन करू शकता. थँक्यू सो मच मंडळी, तुम्ही माझी एवढी बडबड ऐकली. सांगायचं तात्पर्य एकच होतं की पुस्तक वाचायला सुरुवात करा, कारण सगळ्यात अवघड प्रोसेस जी आहे ती माणूस बनायची आहे. तुम्ही एखाद्या कंपनीचा मॅनेजर देखील होऊ शकता, तुम्ही डॉक्टर देखील होऊ शकता, वकील देखील होऊ शकता, तुम्ही देशाचा पंतप्रधान देखील होऊ शकता, तुम्ही एखाद्या कंपनीचा MD CEO किंवा प्लांट हेड देखील होऊ शकता. पण एक चांगलं माणूस होण्याची जी प्रक्रिया आहे ती ही निरंतर आणि सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि ह्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वजण आहोत आणि आपल्याला एक सुंदर आणि चांगलं समाज घडवायचा असेल तर एक चांगलं माणूस आपण बनणं खूप गरजेचं आहे. आणि चांगला गुरु आणि चांगलं पुस्तकच आपल्याला ते बनण्यासाठी मदत करेल असं माझं वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही नक्कीच हे पुस्तक वाचा आणि सांगा मला नक्कीच की तुम्हाला त्यातून काय उमगलं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन केलं. थँक्यू सो मच.